हॅलो. तर ह्या दिवसाचा पहिला पार्ट तुम्ही बघितलाच असेल आणि त्यानंतर आम्ही टेबल पॉईंटवरून आलो आणि सगळेजण गेलो होतो भैरीच्या मंदिरात. थोड्या वेळानंतर किती गर्दी वाढणार होती हे तुम्हाला पुढे पुढे व्लॉग बघितल्यावर कळेलच, म्हणून म्हटलं आपण आधीच देवाचं दर्शन घेऊन यावं नंतर गडबड करण्यापेक्षा. मग छानपैकी भैरीचं दर्शन घेऊन निघणार इतक्यात परिषदा वगैरे भेटले, मग थोडंसं त्यांच्याशी गप्पा मारलेल्या. गरमी खूप झाली होती त्याच्यामुळे कधी एकदा घरी जाते असं झालेलं, पण त्याच्यामध्ये पण कामाच्या गोष्टी तर आपल्याला बोलायला पाहिजेच. सो सगळ्यांना भेटून आम्ही सगळे निघालो घरी जायला, कारण परत जेव्हा भैरी देवळातून बाहेर पडणार होता तेव्हा सगळ्यांना जायचं होतं मंदिरात. आणि मग जाता जाता दादाला वगैरे सुद्धा भेटलो आणि त्यानंतर घरी जाऊन जेवून आम्ही परत आलो देवळात. पण यावेळी मात्र आम्ही डोकं चालवलेलं, गर्दी किती वाढणार, गरमी किती वाढले याचा एक अंदाज घेऊन व्यवस्थित आम्ही शांतपणे आपल्या जागी येऊन उभे होतो. गेली 5 वर्षातून हा दिवस मी कधीच मिस करत नाही. आणि बघता बघता सुरू झाला एकच जल्लोष आणि एकच आवाज. उगाच नाही म्हणत, कोकणातल्या आणि स्पेशली रत्नागिरी चिपळूणमधल्या शिमग्याची मजा खूप वेगळी असते. जेव्हा पालख्या बाहेर पडतात आणि देवांच्या गाठीभेटी होताना आपण बघतो ना, अंगावर शहारा येतो हे बघताना. आणि ज्याला कोणाला कोकणातला शिमगा बघायचा आहे ना, तर भैरीच्या पालखीला एकदा येऊन बघा. मी नक्की सांगेन पुढच्या वर्षी हा दिवस तुम्ही मिस नाही करणार. सर्वसत्ता राजसत्ता मूळ आकार पुरुषाची जबाबदारी श्रीपद मी आमचं मान्य करून घेऊन आज राखंड रखवाली झाली बरोबर. त्यानंतर भैरीची पालखी देवळातून बाहेर पडली, ज्याची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो. आता यानंतर रंगपंचमीपर्यंत भैरी 12 वाड्यांमध्ये फिरणार आहे आणि सगळ्या देवांच्या गाठीभेटी घेणार आहे. भैरीच्या आशीर्वादाने सगळं आयुष्य सुखरूप चाललंय, त्याच्याकडे एकच मागणं आहे, असाच पाठीशी राहा.